नमस्कार. MCN प्रस्तुत वाटा करिअरच्या या आपल्या विशेष सदरामध्ये मी शमिका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्या सोबत आहेत औरंगाबादच्या नावाजलेल्या कॅड सेंटरचे अविनाश साठे सर. नमस्कार सर. नमस्कार. आज आपण त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊयात इंजिनिअरिंग विषय आणि इंजिनिअरिंग सोबतच अजून कोणकोणते काय 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 तुम्ही करू शकता करिअर त्याविषयी. तर सगळ्यात पहिला माझा असा प्रश्न आहे की कॅड म्हणजे काय, जे विद्यार्थ्यांना माहिती आहे मोस्टली, पण त्यांचे जे पालक आहेत त्यांना याबद्दल जास्त माहिती नाही आहे, तर याविषयी आमच्या प्रेक्षकांना काय सांगताल सर? ओके. बेसिकली कॅड म्हणजे कम्प्युटर एडेड डिझाईन अँड ड्राफ्टिंग. ह्याचा अर्थ असा होतो की पूर्वी जे ट्रेडिशनल मेथड्स होते इंजिनिअरिंगचे, त्याच्यामध्ये मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनियर्स किंवा आपण त्याला आर्किटेक्ट्सही म्हणू शकतो, हे लोक आधी जे काही त्यांच्या ड्रॉइंग्स असायच्या त्या मॅन्युअली ड्रॉ करायचे. पण जसं जसं टेक्नॉलॉजी वाढत चालली आहे त्याच्यामुळे कॅड हा शब्द मी असं म्हणेल की सिलॅबसमध्ये आला. यू कॅन से की आत्ता सेकंड इयरपासनं कॅड हा विषय इंजिनिअरिंगच्या स्ट्रीममध्ये आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये नुसतंच कॅड म्हणजे मुलांना असं वाटतं की ऑटो कॅड हे सॉफ्टवेअर असेल. आय कॅन से की कॅड इज नथिंग बट स्ट्रीम ऑफ सॉफ्टवेअर्स. त्याच्यामध्ये आपण मेकॅनिकलसाठी 15 ते 20 सॉफ्टवेअर्सचे कॅटेगरीज आपण करू शकतो आणि सिव्हिलमध्येही जवळपास तेवढेच कॅटेगरीज आहेत कॅडचे. सो कॅड एक नुसतं सॉफ्टवेअर नसून इट्स अ काइंड ऑफ कॅटेगरी, और आय कॅन से इट्स अ कम्प्युटर एडेड डिझाईन अँड ड्राफ्टिंग. सर, याचा उपयोग, कॅडचा उपयोग कोणकोणत्या क्षेत्रामध्ये होतोय? कॅडचा उपयोग जर तुम्ही मला विचाराल तर कॅडचा उपयोग हा बेसिकली सिव्हिल आणि मेकॅनिकल इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट्सकडे होतो. पण मला हल्ली असं कळाले की इवन डेंटिस्टसुद्धा ऑटोकॅड यूज करत आहेत. त्याचं कारण हे की त्यांच्या जे काही ड्रॉइंग्स असतात ते त्यांना ऑटोकॅडमध्ये काढता येईल. म्हणजे खूप जर एका नॉन टेक्निकल माणसाला विचारलं की ऑटोकॅड म्हणजे त्याने जर बघितलं तर त्याला फक्त एक ड्रॉइंग त्याच्यामध्ये दिसेल. सो त्याला असं वाटेल की पेंट जे असतं कम्प्युटरमधलं पेंटसारखंच कुठेतरी ऑटोकॅड आहे. पण तसं नाही आहे. ऑटोकॅड इज अ टेक्निकल सॉफ्टवेअर. वी कॅन गिव्ह द डायमेन्शन्स अँड ऑल टू दॅट सॉफ्टवेअर. इट्स व्हेरी स्मार्ट वी कॅन से द सॉफ्टवेअर. पण आत्ता 2017 साली नुसतंच ऑटोकॅड बोलणं, ऑटोकॅडबद्दल बोलायचं असेल तर ते खूप, मी समजेल की खूप दुर्दैवी आहे. कारण ऑटोकॅड हे इन्व्हेन्शन जवळपास 1980मध्ये झालेलं आहे. सो मी आज इथे तुमच्यासोबत आहे तर मला आवडेल की मी बरंचसं काही तुम्हाला ऑटोकॅड व्यतिरिक्त खूप काही सांगेल. ओके. ऑटोकॅड येण्याच्या आधी किंवा कॅड येण्याच्या आधी काय वापरायचे, म्हणजे जे इंजिनियर्स व्हायचे किंवा जे इंजिनिअरिंग शिकायचे त्यांना कसं नॉलेज मिळायचं सर? म्हणजे आता एक मजेशीर गोष्ट अशी सांगतो मी. जसं तुम्ही मला विचारलं की ऑटोकॅडच्या आधी काय यूज करायचे, तर मी एक फोटो पाहिला होता, एक व्हॉट्सॲपवरती मला आला होता की बिफोर ऑटोकॅड काय व्हायचं. तर ह्या रूम इतक्या, ही जी रूम आहे या रूम इतका ड्रॉइंग पेपर असायचा आणि लोक त्याच्यावरती ड्रॉइंग्स काढायचे जस्ट टू शो द स्केल. आपण ज्याला स्केलिंग म्हणतो. म्हणजे सपोज आता एखादं बिल्डिंगचं स्ट्रक्चर आहे, त्याला आपण समजा 1:50 जर श्रिंक केलं, म्हणजे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू समजा त्याचा 50वा हिस्सा, मग ते आपल्या ड्रॉइंग शीटवर बसेल. पण पूर्वी जेव्हा स्केलिंग पण नव्हतं तेव्हा ते मोठेली ड्रॉइंग शीट घेऊन त्याच्यावरती ड्रॉ करायचे ते सगळं. ओके. सो दॅट इज अ ट्रेडिशनल मेथड. अच्छा, कॅडचा उपयोग इंजिनिअरिंग मधल्या कोणकोणत्या शाखां, ब्रांचेसमध्ये होतोय? कॅडचा उपयोग सध्या मेकॅनिकल, सिव्हिल आणि आर्किटेक्ट्स ह्या 3 फील्डसाठी आपण कॅडचा उपयोग करू शकतो. त्याच्यामधले मी जसं म्हणलं की बरेचसे कॅटेगरीज आहेत सॉफ्टवेअरचे. मेकॅनिकलसाठी जर बघितलं तर कॅड, कॅम आणि CAE असे 3 प्रकार त्याच्यामध्ये आपण घेतो. कॅड इज समवॉट कम्प्युटर एडेड डिझाईन, CAE इज कम्प्युटर एडेड इंजिनिअरिंग अँड CAM दॅट इज कॅम इज कम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याला जर हा कप आपल्यासमोर दिसतोय, ह्या कपचं आपल्याला जर ड्रॉइंग बनवायचं असेल तर वी आर गोइंग टू ड्रॉ इन कॅड. ओके. मग समजा जर ऑटोकॅड जर तुम्ही मला विचारलं तर ऑटोकॅडमध्ये त्याचं 2D ड्रॉइंग बनेल. 2D ड्रॉइंग म्हणजे काय असतं की सपोज हा कप एरियल व्ह्यूने कसा दिसेल, साईड व्ह्यूने कसा दिसेल, मग त्याच्या ड्रॉइंग्स आपण तिथे बनवणार आहे. पण 3D सॉफ्टवेअर्सचं जर बोललो, जसं क्रिओ, सॉलिडवर्क्स किंवा NXCAD, ह्याच्यामध्ये आपण डायरेक्टली 3D मॉडेल त्याचं जनरेट करू. आता प्रश्न येतो कम्प्युटर इंजिनिअरिंगचा, जो दुसरा पार्ट आहे कॅडचा. कॅड म्हणजे फक्त मी एक तुम्हाला कॅटेगरी सांगितली. त्याच्यामधला सेकंड पार्ट असतो कम्प्युटर इंजिनिअरिंग. कम्प्युटर इंजिनिअरिंग इज समवॉट, त्याच्यावरती आपल्याला ॲनालिसिस करून बघायचं त्या कपवरती. आता कप जर मी वरतून समजा एक 10 मीटरवरनं तो फेकला तर तो फुटेल का, त्याचे किती तुकडे होतील, किंवा तो किती टेम्परेचरमध्ये मेल्ट होईल, त्याचं मटेरियल काय. सो दीज आर ऑल द ॲनालिसिस. जर मेकॅनिकलचं बोललं तर
त्याच्यामध्ये एक कार आहे, सपोज कार जर डिझाईन केली तर त्याच्या आपण इम्पॅक्ट लोड वगैरे कॅल्क्युलेट करतो. सपोज त्याचं मटेरियल कुठलं असेल किंवा किती टेम्परेचरमध्ये ते सस्टेन होईल. सो ऑल दीज वी कॅन से स्ट्रेसेस अँड स्ट्रेन विच इज रिलेटेड टू इंजिनिअरिंग. सिव्हिलचं बोललात तर कॉलम आहे, बीम्स आहेत, ह्याच्यावरती किती लोडिंग ॲक्ट झाल्यानंतर ते स्ट्रक्चर सस्टेन होतं आहे. सो ऑल दिस थिंग्स आर CAE, दॅट इज कम्प्युटर एडेड इंजिनिअरिंग. तिसरा मुद्दा असतो मॅन्युफॅक्चरिंगचा. आता ॲनालिसिस झालंय, टेस्टेड, ओके, आता इथून पुढे त्या प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे. कपचं उदाहरण घेतलं होतं, कपला आता मॅन्युफॅक्चर करायचं आहे. तर मग आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंगचे सॉफ्टवेअर्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग करायचं आहे. आणि जसं आपण बघतो, मला वाटतं नॅशनल जॉग्राफीवरती प्रोग्राम येतात सुपर कार्स वगैरे, त्याच्यामध्ये मॅनपॉवर कुठे दिसत नाही. एव्हरीथिंग इज कम्प्युटराइज्ड. म्हणजे एक एक स्टेपने ती कार पुढे जाते, त्याची असेंब्ली होती आणि फायनल प्रोडक्ट आपल्याला दिसतोय. सो दिस इज नथिंग बट कम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंग जे करायचं आहे ते कम्प्युटरच्या हेल्पने करायचं आहे, विथ द हेल्प ऑफ सॉफ्टवेअर्स. सो देर आर सम सॉफ्टवेअर्स लाईक कम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चरिंगमध्ये NX CAM वगैरे आपण ऐकतो, डेल कॅम वगैरे, हे सगळे त्याच्यासाठी उपयुक्त आहेत. आणि अजून फ्युचरचं बोलायचं राहिलं तर 3D प्रिंटिंग म्हणून नवीन कॉन्सेप्ट आला आहे. तर इवन तो सुद्धा कॅडमध्ये इंट्रोड्यूस होतो आहे. म्हणजे इवन आमच्या चेन्नई ब्रांचला ते मॉड्यूल अवेलेबल आहे, औरंगाबादलाही लवकरच अवेलेबल करू. 3D प्रिंटिंग इज नथिंग बट, तुम्ही बघतात आपलं एक प्रिंटर आहे बेसिकली, आपण प्रिंटरमधून सिम्पल पेजेसवरती प्रिंट करतो, राईट. वॉट एव्हर वी आर ड्रॉइंग, वी आर गोइंग टू प्रिंट ऑन द पेपर. 3D प्रिंटिंगमध्ये आपल्याला लिक्विड टाकायचं. सपोज कपचं उदाहरण परत घेतो, तुम्हाला प्रिंटरमधून कप बाहेर येईल. सो दॅट इज नथिंग बट अ 3D प्रिंटिंग. आणि सेम विथ द बिल्डिंग मॉडेल्स. तुम्ही जर कुठल्या बिल्डरकडे गेलात, तिथे जर बघितलात तुम्ही, जर तुम्हाला ते सॅम्पल फ्लॅट्स दाखवतील किंवा ब्रॉशर्स दाखवतील तुम्हाला, तर तुम्ही जर त्यांच्या ऑफिसमध्ये बघितलं तर एक स्केल मॉडेल ठेवलेलं असतं, म्हणजे ते झाल्यानंतर ते कसं दिसेल. सो दॅट इज क्रिएटेड हँडमेड. आत्ता जर बघितलं तर ते हाताने बनवलेलं असतं, पण फ्युचर असं येणार आहे की 3D प्रिंटरमधून प्रिंट करून ते मॉडेल तिथे ठेवलं जाईल. म्हणजे विदिन एका दिवसाची गोष्ट आहे ते स्केल मॉडेल बनवणे. तुमच्या बोलण्यातून आता एकंदरीत असं वाटलं की कॅड म्हणजे मेकॅनिकल आर्किटेक्चर किंवा सिव्हिल अशा ब्रांचेससाठी. मग बाकीच्या ज्या उरलेल्या ब्रांचेस आहेत, जसं IT म्हणा किंवा EEE ब्रांच म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक्स म्हणा, तर त्या ब्रांचेससाठी काय आहे सर? म्हणजे तुम्ही मला विचारलं बाकीच्या ब्रांचेसचं काय, डेफिनेटली सेम प्रश्न माझ्या डोक्यामध्ये 2015ला आला होता, जेव्हा 2014मध्ये मी स्टार्ट केलं कॅड सेंटर. बरेचसे स्टुडंट्स इलेक्ट्रॉनिक्सचे किंवा ITचे आमच्याकडे येऊन विचारायचे की सर आमच्या रिलेटेड फील्डचं काही आहे का. सो देन वी रिअलाइज्ड वी शुड स्टार्ट लाईव्ह वायर. लाईव्ह वायर इज फॉर लाईव्ह करिअर्स. म्हणजेच काय, बेसिकली इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स जर फील्ड बघितली तुम्ही, तर आता एक आपण उदाहरण घेऊ. चिप्स, आपण जे लेज किंवा कुठलेही समजा चिप्स खातो जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, तर त्याचं प्रोडक्शनचा जर विचार केला किंवा ती जर कंपनी आपण बघायला गेलो, तर तिथे असं बिलकुल नसणार आहे की पोटॅटोज येत आहेत, ओके, त्याला वॉश केलं जातं आहे, कोणीतरी मॅन्युअली त्याला चिप्स बनवतो आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग होती, मग कोणतरी पॅकेजिंग करतं आहे. दिस इज नॉट पॉसिबल. कारण जर आपण लेजसारखी जर कंपनी बघितली किंवा इवन कोको कोला लिक्विडमध्ये जर बघितली, एव्हरी मॅन्युफॅक्चरिंग थिंग, तर ह्यांचं जे प्रोडक्शन आहे हे लार्ज स्केलमध्ये, खूप जास्ती प्रोडक्शन आपल्याला करायचं आहे. सो इट इज नॉट पॉसिबल टू रन विथ द हेल्प ऑफ पीपल. मग त्या केसमध्ये PLC आणि SCADA हे दोन मॉड्यूल्स आहेत इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्सचं जर बोललो तर. मग ह्याच्यामध्ये ते मॉड्यूल्स इंट्रोड्यूस करता येतील. म्हणजे सपोज मी एक व्हिडिओही दाखवेल जर मला जमलं तर. समजा त्याच्यामध्ये काय असतं की फार्ममधनं फ्रेश पोटॅटोज येतात, ओके, त्या पोटॅटोचं शेवटपर्यंत जे पॅकिंग आहे, शेवटी जे त्याचं पॅकेटिंग होतं आहे, तिथपर्यंत तुम्हाला एकही माणूस दिसणार नाही. म्हणजे इवन पोटॅटोज येत आहेत, वॉश होत आहेत, लिक्विडमध्ये ते गरम होत आहेत, त्याचे चिप्स बनत आहेत, त्याचं फ्राईंग होतं आहे, त्याचं सॉल्टिंग होतं आहे. एव्हरीथिंग इज डन in automation. That is industrial automation. That is the field where electrical and electronic engineers can do. मग त्याच्यामध्ये बरेचसे मॉड्यूल्स आहेत, PLC, SCADA आहे. इवन आपण वॉटर ट्रीटमेंटचं एक एक्झाम्पल घेऊ. आपल्याकडे जे शुद्ध पाणी येतं महानगरपालिकेचं, त्याच्यामध्ये सुद्धा PLC आणि SCADA आहे. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर आपले ट्रॅफिक सिग्नल्स कोणी जाऊन तिथे बंद करतं आहे का, कोणी चालू करतं आहे का, एव्हरीथिंग इज ऑटोमाइज. मग त्याच्यामध्ये काय टायमर्स लावलेले आहेत, त्याचं प्रोग्रामिंग केलेलं आहे. सो दिस इज नथिंग बट इंडस्ट्रियल ऑटोमेशन. मग ह्या फील्डसाठी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये खूप जास्त स्कोप आहे. इवन अजून एक मॉड्यूल बोलायचं झालं मॅटलॅब. म्हणजे मॅटलॅब जर मी बोललो तर बऱ्याचशा इंजिनिअरिंगच्या माझ्या मित्रांना कळेल की सर मॅटलॅबबद्दल बोलतात, पण एक्झॅक्टली मॅटलॅबचा यूज आज इंजिनिअरिंगमध्ये काय आहे की इंजिनिअरिंगचा शेवटच्या वर्षाचा प्रोजेक्ट असतो, तो प्रोजेक्ट कंप्लीट करणे
आणि त्या त्या प्रोजेक्टच्या कम्प्लिशनसाठी मुलं मॅटलॅब करतात. मॅटलॅब करतात म्हणजे काय, फ्रँकली स्पीकिंग, कुठेतरी जाऊन 15-20 हजार रुपये देतात आणि ते मॅटलॅबचा मॉड्यूल बनवतात आणि तो प्रोजेक्ट पूर्णपणे कम्प्लीट करतात. पण जर मॅटलॅबकडे करिअर म्हणून जर बघितलं, मॅथवर्क्स म्हणून कंपनी आहे, त्यांचं प्रोडक्ट आहे मॅटलॅब, तर त्याच्यामध्ये मी तर म्हणेल की अफाट अपॉर्च्युनिटीज आहेत. फॉर एक्झाम्पल, सपोज टेररिस्ट असतात. टेररिस्ट जे असतात ते काय करत असतात की व्हेरियस प्रकारचे लुक्स बदलून ते फिरत असतात, बिकॉज दे आर द मोस्ट वॉन्टेड पीपल्स. मग त्याच्यासाठी आता बऱ्याचशा, फॉर एक्झाम्पल दुबईचं एअरपोर्ट जे आहे सध्या, तिथे त्यांनी तसे सेन्सर्स लावलेत. सपोज एक मोस्ट वॉन्टेड पर्सन आहे, तर समजा त्याचं पूर्ण जे काही स्ट्रक्चर आहे चेहऱ्याचं ते मॅटलॅबमध्ये पूर्ण फिक्स करतात आणि त्याच्यानंतर जेव्हा तो टेररिस्ट तिथून पास होतो त्या कॅमेऱ्यामधनं, तो कॅच होतो. मग त्याने दाढी वाढवलेली असेल किंवा हेअरकट चेंज केलेला असेल, सो एव्हरीथिंग इट कॅन कॅच. दॅट इज द मॅजिक ऑफ मॅटलॅब. मॅटलॅबसाठी जर मी म्हणलो तर आता म्हणजे वेळसुद्धा कमी पडेल, 60 प्रकारचे करिअर त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. 60, जेवढं मी शोधले, 60 करिअर्स आर अवेलेबल इन मॅटलॅब. अजून उदाहरण घ्यायचं झालं तर सपोज आपण बघतो की चंद्रावरती आपलं यान गेलं आहे, चंद्रावरतून फोटोज घेतलेत आणि आपल्याला येतं पेपरवरती की हे चंद्रावरती असं पाणी आहे किंवा हे आहे ते आहे. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर चंद्रावरती जायचं असेल तर त्याची स्पीड किती पाहिजे त्या रॉकेटची, किंवा जे आपण ज्याच्यातून जाणार आहे, जे मीडियम ऑफ ट्रान्सपोर्ट आहे, त्याची स्पीड इतकी असेल. आणि जर आपण बघितलं, आपण जेव्हा फोटोज किंवा सेल्फीज घेतो, थोडंसं जरी आपण हल्लो की ते पिक्चर ब्लर होतं. मग त्या रॉकेटने कसं काय ते पिक्चर्स घेतले असतील, जर एवढ्या स्पीडमधून तो त्या मूनपर्यंत पोहोचतोय आणि तिथे जाऊन तो फोटोग्राफ्स घेतोय. सो आय डोंट थिंक सो की कुठला कॅमेरा असा असेल जो एवढं मोशन कॅच करेल. सो त्या इमेज प्रोसेसिंगसाठी आपण मॅटलॅब यूज करू शकतो. म्हणजे जे आपल्याला पेपरमध्ये जे फोटोज येतात ते काही डायरेक्ट पिक्चर्स आलेले नाही आहेत त्या कॅमेऱ्यामधून, त्याच्यामध्ये इमेज प्रोसेसिंग होते. दॅट इमेज प्रोसेसिंग कॅन बी डन इन मॅटलॅब. अगेन देर आर सेव्हरल मॉड्यूल्स. आपण कम्प्युटर किंवा टी व्हीचे रिमोट्स बघतो. टी व्हीचा रिमोट जर तुम्ही कधी खोलला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एम्बेडेड सिस्टीम दिसेल. एम्बेडेड सिस्टीम म्हणजे पूर्ण जे त्याचं प्रोग्रामिंग असतं ते पूर्ण त्याच्यामध्ये केलेलं असतं. सो इलेक्ट्रॉनिक्सचं जर मी बोललो तर त्याच्यामध्ये परत माझ्याकडे 10 ते 15 प्रकारचे मॉड्यूल्स आहेत. आणि कसं असतं की हे मॉड्यूल्स केल्यानंतर मार्केटमध्ये खूप जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत, पण हे मॉड्यूल्स केल्यानंतर डेफिनेटली मला असं वाटतं की त्यांच्यासाठी पण खूप काही आहे. आणि उरलं सुरलं आय टी कॉमचं, जर तुम्ही मला विचारलं आय टी कॉमसाठी मला वेगळं काही सांगण्याची गरज नाही आहे. राईट नाव वी आर टोटली डिपेंडेंट ऑन आय टी अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग. लेट्स टॉक अबाउट मोदी गव्हर्नमेंट बघा, आता त्यांनी डिजिटल इंडिया म्हणून आणलं, बरोबर आहे, किंवा पेमेंट सगळे ऑनलाईन केलेत. पेटीएम ॲप आहे. ओके, देर आर सेव्हरल ॲप्लिकेशन्स, वेबसाईट डेव्हलपर्स, किंवा कुठलंही तुम्ही एक्झाम्पल घ्या, डिजिटल मार्केटिंग, इट्स ऑल्सो रिलेटेड टू आय टी अँड कॉम. आपण बघतो पॉलिटिशियन्स आहेत, एव्हरीवन हॅज अ फेसबुक पेज, एव्हरीवन हॅज अ इंस्टाग्राम पेज. आता मी काल परवाच फेसबुकवरती होतो, मला आलं की एक मला असं स्पॉन्सर्ड आलं होतं फेसबुकवरती की पूजा हेगडे म्हणून एक हिरोईन आहे. ओके, सो तिचं मला आलं होतं की तुम्ही हिचं पेज लाईक करा फॉर द लेटेस्ट अपडेट्स. मी एक 10 मिनिटासाठी शॉक होतो, ही पूजा हेगडे कुठे असेल, कुठल्या मूवीची असेल, राईट. तर मग नंतर मी क्लिक केल्यानंतर मला कळलं की ही मोहनजोदारो मूवीमध्ये होती. सो दॅट टाईम आय क्लिक्ड दॅट हर पेज, मी लाईक केलं ते पेज. मग ह्याच्यावरनं आपल्याला काय कळतं की जर आपण पूर्वीचा काळ बघितला 10 वर्षापूर्वीचा, तर समजा एखादी हिरोईन आहे किंवा हिरो आहे, ह्यांनी 1-2 पिक्चर केल्यानंतर ते आउटडेटेड होऊन जायचे, त्यांना कोणी नाही ओळखायचं नंतर. मग आता पूजा हेगडे परत मला रिकॉल कुठून झाली, कारण तिचं जे पेज आहे ते स्पॉन्सर करून, आता तिला कुठे वेळ आहे ते स्पॉन्सर करायला. शी विल रिक्वायर सम पीपल हु आर डुईंग द डिजिटल मार्केटिंग. सो अगेन देर इज अ स्कोप ऑफ डिजिटल मार्केटिंग. लेट्स टॉक अबाउट व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲपवरती आपण बघतो, फोन तुम्ही फॉर्मॅट करा, ओके, परत व्हॉट्सॲप इन्स्टॉल करा, ते तुम्हाला विचारेल की बॅकअप पाहिजे का. देन आपण म्हणतो की बॅकअप पाहिजे मला, मग 1.5-2 GB बॅकअप परत येऊन जाईल. आपण जे डिलीट केलं होतं ते सुद्धा परत आलं. कुठून आलं? दॅट इज अ क्लाउड कम्प्युटिंग. म्हणजे आपण आपल्या फोनमध्ये जो काही डेटा सेव्ह करतोय तो आपण मेमरी कार्डवर सेव्ह करतोय, पण जो काही ह्याचा डेटा आहे व्हॉट्सॲपचा, तो कुठेतरी क्लाउडवरती सेव्ह असतो. क्लाउड म्हणजे ऐकायला काय वाटतं की ढग म्हणजे क्लाउड. ओके, सेम कॉन्सेप्ट आहे. म्हणजे त्यांचा जो डेटा असतो तो कुठेतरी, म्हणजे एक मोठं ऑफिस असतं, त्याच्यामध्ये व्हेरियस टाईप्सचे मशीन्स लावलेले असतात, त्याच्यामध्ये सेव्ह होत असतो. अगेन याच्यामध्ये करिअर आहे. आता व्हॉट्सॲपला एवढा डेटा सेव्ह करायला स्वतःचं पण लागेल क्लाउड, बरोबर आहे, कारण एवढ्या लोकांचा डेटा आहे, किती युजर्स आहेत त्याचे, तो पुरणार आहे का? एक ना एक दिवस संपणारच आहे तोही. कारण तुम्ही विचार करत नाही, मी विचार करत नाही, आपण सेव्ह करतोय, बॅकअप घेतोय.
पण व्हॉट्सॲपला त्याच्यावरती वर्क करायचं आहे. व्हॉट्सॲपने समजा 10,000 स्क्वेअर फीटचं ऑफिस घेतलं जस्ट फॉर क्लाउड, सेव्ह करायला डेटा. एक ना एक दिवस परत त्यांना वाढवायचं आहे, परत वाढवायचं परत. सो देर आर अगेन कंपनीज वर कमिंग इन द क्लाउड कम्प्युटिंग. म्हणजे अशा बऱ्याचशा कंपनीज आहेत त्या फक्त क्लाउडवर काम करतात. तर इंजिनिअरिंगला जसं म्हटलं मी, तिथे माझं ॲडमिशन झालं. आणि इंजिनिअरिंगचा जो फर्स्ट इयरचा पिरियड आहे तो डेफिनेटली सेट होण्यामध्येच जातो. नवीन सिटी असते, मी पहिल्यांदाच घराच्या बाहेर राहत होतो. सो दॅट टाईम खरंच सांगायचं झालं तर खरंच काही कळत नव्हतं मला. आय वॉज जस्ट इन द फ्लो. जसं स्टुडंट्स आहेत तसं आम्ही फ्लोमध्ये होतो. सो दॅट टाईम मला सांगायचं, माझं फर्स्ट इयरचा रिझल्टही मी तुम्हाला सांगेल. माझा फर्स्ट इयरला एक सब्जेक्ट बॅक होता. ओके. त्यावेळेस मला जी क्लास अलॉट केलेली होती ती डिव्हिजन ए होती, म्हणजे सगळे क्रीम स्टुडंट्स होते. आय डोंट नो मी त्याच्यामध्ये कसा होतो, मे बी मॅनेजमेंटमधून असेल त्यामुळे मला त्या क्लासमध्ये टाकलेलं असेल. पण त्या क्लासमध्ये एक सब्जेक्ट बॅक असणं म्हणजे पण खूप गुन्हा होता. म्हणजे द पीपल, आपल्या आजूबाजूचे लोक जे होते किंवा लेक्चरर्स होते, त्यांचं वागण्याचं जे बिहेवियर आहे त्या बॅकवाल्या स्टुडंट्ससोबत. मला आठवतं 3च मुलं होते माझ्या क्लासमध्ये ज्यांचं बॅक होतं. सो इट इज हॉरिबल. म्हणजे ते जसे आमच्यासोबत बिहेव करायचे, पण त्यावेळेस खरंच ते त्यांचं बरोबर होतं, ते जसे वागायचे त्यावेळेससाठी ते बरोबर आहे. आणि मग सेकंड इयरनंतर थोडासा माझा ट्रॅक चुकीचा झाला लाईफमधला. म्हणजे पुण्यात मी असं म्हणेल की एक तर मुलगा सुधारतो किंवा बिघडतो, मध्ये काहीच होत नाही त्याच्यात. तर मग थोडासा माझा ट्रॅक चुकला सेकंड इयरला. सेकंड इयर आणि थर्ड इयरमध्ये म्हणजे माझं असं होतं की ट्रॅक चुकला म्हणजे मी असं म्हणेल की कॉलेजला जायला मला आवडायचं नाही. माझा अटेंडन्स हा नेहमी प्रॉब्लेम होता कॉलेजमध्ये. तर अटेंडन्स माझी खूपच डाऊन झाली. 35% झाली. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये 75% अटेंडन्स इज व्हेरी कंपल्सरी. तर 25% किंवा 30% माझी अटेंडन्स होती. आणि त्याच्यानंतर मग प्रॉब्लेमॅटिक होत चाललं हळूहळू. म्हणजे मला वॉर्निंग्स यायला लागल्या. प्रत्येक सेमिस्टरमधून मला वाचवायचे माझे HODs की ठीक आहे आता तू इथून पुढे कॉलेज कर व्यवस्थित वगैरे. पण आपण म्हणतो ना की काही तेच लागल्याशिवाय आपल्याला कळत नाही. तर मी ते परत कॅज्युअलीच घेत राहिलो आणि परत माझी अटेंडन्स लो होत गेली. थर्ड इयरला मला आठवतं आहे, तिसऱ्या वर्षाला 3 प्रॅक्टिकल्स असतात, 3 ओरल आणि सेकंड सेमला 3, असे टोटल 6 ओरल असतात इंजिनिअरिंगमध्ये तिसऱ्या वर्षाला. त्याच्यामधले आपल्याला कुठलेही 3 काढणं कंपल्सरी आहे. तर माझं फर्स्ट सेमला 3च्या 3 बॅक होते. थिअरॉटिकल मी चांगला होतो, म्हणजे माझे सब्जेक्ट निघायचे, एका रात्रीचा अभ्यास केला तरी व्हायचं माझं. आणि सेकंड सेमिस्टरला परत माझे 3, म्हणजे असे टोटल 6. म्हणजे त्यावेळेस मी तिथे डिटेन झालो. इन शॉर्ट आमच्या इकडे असा कॉन्सेप्ट आहे की अटेंडन्स कमी असेल तर तुम्ही डिटेन होतात, म्हणजे यू आर नॉट अलाउडेड टू डू द कॉलेज. म्हणजे तिथे माझं 1 वर्ष गेलं. आणि यू कॅन से की तिथून मला थोडासा टर्न मिळाला. जसं मी थोड्या वेळापूर्वी म्हणलो की काहीतरी झाल्याशिवाय आपल्यामध्ये चेंजेस होत नसतात. त्याच्यामध्ये मला असं थोडंसं अजून ॲड करायचं आहे की म्हणजे मुलांनाही मला सांगावं असं वाटेल, जे काही फेलियर्समधून जातात लाईफमध्ये कधीच 90 डिग्री टर्न नसतो. असं वाटतं आपल्याला की एक गोष्ट झाली म्हणजे 90 डिग्री टर्न होईल आणि मी सक्सेसच्या वाटेवर जाईल. आय थिंक एव्हरी एक्सपिरियन्स गिव्ज अस अ 10 डिग्री टर्न. प्रत्येक एक्सपिरियन्समधून तुम्ही थोडासा टर्न घेऊ शकतात. असं कधीच होत नसतं. म्हणजे आपल्यामध्ये कुठून ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे, असं कुठला चमत्कार होणार आहे की तुम्ही कॅज्युअलचे एकदम चांगला मुलगा होणार आहे, होऊ नाही शकत. सो वी हॅव टू मेक टर्न बाय 10 डिग्री. आणि 10 डिग्रीने तुम्ही टर्न केलात तर 90 डिग्रीचा एक टर्न येईल लाईफमध्ये जेव्हा तुम्ही प्रॉपर ट्रॅकला जाल. सो सेम माझ्यासोबतही तसंच झालं. मी तुम्हाला इन्सिडेंट सांगितलं, असे बरेचसे इन्सिडेंट्स आहेत. सपोज एक अशी गोष्ट होती, माझे वडील आले होते कॉलेजमध्ये आणि त्यावेळेस म्हणजे तो मोठा टर्न समजेल मी. त्यावेळेस जेव्हा HOD ला पप्पा माझे भेटले होते, सो त्यावेळेस म्हणजे एकदम मान खाली घालण्यासारखं सीन होता पप्पांचा माझ्या. त्याच्यामध्ये ते बोलले होते की दिस पर्सन इज युजलेस वगैरे वगैरे, आणि घेऊन जायला घरी वगैरे. आणि त्यावेळेस मला कुठेतरी रिअलाईज झालं की म्हणजे मी जे करतोय ते खरंच खूप चुकीचं करतोय. तर मे बी तो एक टर्न होता. आणि हां, मेन मुद्द्यावर येतो मी परत की तुम्ही ह्या फील्डमध्ये कसे आलात. इयर डाऊन झाल्यानंतर मला असं वाटतं पुण्याचं जे कॅट सेंटर आहे मिस्टर कौस्तुभ पानसे तिथे रन करतात ते. तर तिथे मी क्लास लावला. तिथे मी 3 सॉफ्टवेअर्सचा क्लास लावला आणि तिथून मला होप मिळाली काहीतरी करण्याची, बिकॉज त्या सॉफ्टवेअर्समुळे माझा कॉन्फिडन्स बिल्ड झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिस्टर कौस्तुभ पानसे त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे मोटिवेट केलं तिथे. जेव्हा मी त्यांच्यासमोर ही आयडिया मांडली 2013ला, मी ही गोष्ट त्यांच्यासमोर मांडली की औरंगाबादमध्ये अशा प्रकारचं इन्स्टिट्यूट नाही आहे जे मुलांना ह्या प्रकारचं करिअर देऊ शकतं.
सो ही सेड की डेफिनेटली यू कॅन डू. त्यांनी मला अजूनही आठवतं ज्यांचे वर्ड्स, ते मला बोलले होते की तुझी पर्सनॅलिटी वगैरे खूप चांगली आहे, सो तू करू शकतोस ही गोष्ट. सो असं पहिल्यांदाच मला कोणीतरी चांगलं असं म्हणलेलं वाटतं की डेफिनेटली मला मोटिवेट केलं त्यांनी. मग तिथून मग मी विचार केला की आपण औरंगाबादला हे आपण करू शकतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली माय पॅरेंट्स. खूप महत्त्वाचं असतं की तुमचे पॅरेंट्स तुम्हाला सपोर्ट करतील बिझनेससाठी. कुठल्याही पॅरेंट्सचं असं म्हणणं असतं की आधी थोडासा तू एक्सपिरियन्स घे 1-2 वर्षाचा आणि मग बिझनेसकडे हे कर. तर माझ्या घरी त्यावेळेस जेव्हा मी आयडिया मांडली तर त्यावेळेस मला असं वाटते की दे सपोर्टेड मी. दे नेवर सेड की यू हॅव टू डू द जॉब वगैरे. तर मला असंच सांगावं असं वाटेल सगळ्या पॅरेंट्सला की जर कुठल्या मुलाला जर क्लिक होत असेल की मला बिझनेस करायचा आहे आणि तर त्याला प्लीज करून असं नका म्हणू की थोडे दिवस एक्सपिरियन्स घे किंवा थोडे दिवस तू जॉब कर. आय नो की जॉब केल्याने त्यांचं काही ना काही म्हणजे त्यांना एक्सपिरियन्स येईल आणि थोडे मॅच्युअर होतील. बट जेव्हा कुठला मुलगा म्हणत असतो की मला बिझनेस करायचा आहे, त्या पॉईंटला जर तुम्ही त्याला डिमोटिवेट केलं तर आय डोंट थिंक सो फ्युचरमध्ये तो कधी बिझनेसमॅन होऊ शकतो. सो तो एक पॉईंट होता माझ्या लाईफमध्ये. खूप ड्रास्टिक चेंज आहे, म्हणजे तुम्ही जे तुमची स्टोरी सांगितली आणि त्याच्यानंतर इतका ड्रास्टिक चेंज. मस्त, ग्रेट. सर, आता सगळ्यात आपण तुमच्या सेंटरकडे येऊयात की कॅड सेंटरमध्ये कोणते कोणते सॉफ्टवेअर शिकवले जातात किंवा काय खासियत म्हणली जाईल तुमच्या कॅड सेंटरची? बेसिकली सांगायचं झालं तर म्हणजे औरंगाबादचं किंवा मराठवाड्याचं आपण सध्या बोलूया. मराठवाड्यामध्ये एन नंबर ऑफ सॉफ्टवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अवेलेबल आहेत. बट इथे होतं असं की स्टुडंट गेट कन्फ्युज्ड. कारण जे कॅड सेंटर आहे त्याची फीज मी असं म्हणेल की 1.5 पटीने जास्त आहे बाकीच्या इन्स्टिट्यूटपेक्षा. ओके. सो स्टुडंट गेट स्टक ओव्हर हिअर. त्याला कळत नाही नेमकं फीज का जास्त आहे, का मी इथून करायला पाहिजे वगैरे. तर थोडेसे मुद्दे मला असे सांगावेसे वाटतील की सगळ्यात आधी स्टुडंटने सर्टिफिकेशन चेक केलं पाहिजे अच्छा. की सर्टिफिकेशन ऑथोराईज आहे का नाही. ऑथोराईज म्हणजे नेमकं काय असतं, व्हेरी सिम्पल मी सांगेल. जेव्हा आपण कुठला मोबाईल फोन खरेदी करतो तर जेव्हा त्या फोनमध्ये काही प्रॉब्लेम येतो तर आपण कुठे जातो, त्याच्या सर्व्हिस सेंटरमध्ये. सपोज एक ॲपलचं घेतला फोन तर ॲपलचं जे सर्व्हिस सेंटर आहे आपण तिथे प्रिफर करू जायला. सो सेम वे कॅड सेंटर जे आहे, दिस इज ऑथोराईज ट्रेनिंग सेंटर फ्रॉम ऑल द वेंडर्स. सपोज मी ऑटोकॅडचं बोलतोय तर ऑटोकॅड हे ऑटोडेस्कचं प्रोडक्ट आहे. तर ऑटोडेस्कचं आणि कॅड सेंटरचं कोलॅबरेशन आहे. सो ऑन दॅट सर्टिफिकेशन दे विल गेट. सो लाईक ऑटोडेस्क आमच्याकडे 15 ते 20 वेंडर्सचं सर्टिफिकेशन अवेलेबल आहे. अच्छा. आणि आपले सेंटर्स कुठे कुठे आहेत, म्हणजे अजून? टोटली कॅट सेंटरचं बोलायचं झालं तर कॅट सेंटर इज अराउंड 29 years ओल्ड कंपनी. इट स्टार्टेड फ्रॉम चेन्नई. राईट नाव आय एम हँडलिंग द मराठवाडा रिजन. पण कॅट सेंटर हे टोटली 650 एरियाजमध्ये आहे. अच्छा. म्हणजे पुण्यात जर पाहिलं तर 8 सेंटर्स अवेलेबल आहेत. आणि जे माझं करिअर आहे किंवा आमचं जे नेटवर्क आहे एज्युकेशनचं, तर आम्ही टोटली 4 ते 5 वेंचर्समधून आम्ही मुलांना प्रोडक्ट्स देण्याचा हे केलेलं आहे. समजा एखाद्या स्टुडंटला किंवा विद्यार्थ्याला नाही आहे ह्याच्यात इंटरेस्ट, तो अजून कुठे काही करू शकतो का? काय तुमच्याकडे काही ऑप्शन्स आहेत का यासाठी? हो हो, ऑप्शन्स बेसिकली भरपूर ऑप्शन्स आहेत माझ्याकडे. मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट आता इंजिनिअरिंगमध्ये आहे की गेट एक्झामिनेशन. गेटचं क्रेज खूप आहे मुलांमध्ये, पण आय एम शुअर की 99% मुलांना फक्त गेट हे ME आणि MTechसाठीच वाटतं की ME MTech करायचं म्हणून गेट करायचं. सो अर्धा जो क्राऊड आहे ज्यांना ME MTech करायचंच नाही आहे ते गेट करतच नाहीत, कारण त्यांना असं वाटतं की तेवढंच फक्त करायचं आहे. पण गेट हे जे आहे, मी म्हणेल की हे करिअरचं गेट आहे तुमच्या. म्हणजे त्याच्यामध्ये नुसतंच ME MTech नाही, इवन देर आर मेनी कॉलेजेस हू आर प्रोव्हाइडिंग MBA इन फ्रॉम द गेट. म्हणजे NITI मुंबईचं एक कॉलेज आहे, तिथे तुम्ही गेट देऊन MBA करू शकता. मग एखादा मुलगा किंवा पॅरेंट्स मला विचारले, सर इंजिनिअरिंग करून गेट का करायचं, म्हणजे MBA साठी का करू मी, MBA नाही करायचं आहे मला. बट दिस MBA इज टोटली डिफरंट. दिस MBA इज रिलेटेड टू इंजिनिअरिंग. ओके. त्याच्यामध्ये नंतर अजून प्रायव्हेट जॉब्सचं जर बोललं, म्हणजे इंजिनिअरिंगच्या जवळपास 70% मुलांना प्रायव्हेट जॉब करायचा असतो सुरुवातीला. गव्हर्नमेंट जॉब हे त्यांचं एम असतं, पण प्रत्येकाला मिळत नाही म्हणून 70% मुलं प्रायव्हेट जॉब करतात. आज प्रायव्हेट जॉब जो आहे तो बेसिकली एंट्रन्स एक्झामिनेशनवरच आहे, किंवा कॉलेजमध्ये ते कॅम्पस घेतील. पण कुठेतरी हे अनफेअर प्रॅक्टिसेस होतात. म्हणजे सपोज औरंगाबाद युनिव्हर्सिटीचा मुलगा आहे, पुणे युनिव्हर्सिटीचा आहे, अमरावती युनिव्हर्सिटीचा मुलगा आहे,
हे जेव्हा मार्केटमध्ये येतात तेव्हा कम्पेअर होऊ शकत नाही मुलगा कुठला चांगला आहे त्यांच्या मार्क्सवरनं. सो काही काळामध्ये मला असं वाटतं 1 वर्षामध्ये प्रत्येक कंपनी ही गेट थ्रू मुलांना रिक्रूट करेल. दिस इज द फर्स्ट बेनिफिट. सेकंड बेनिफिट इज आय सेड ME MTech अँड PhD. इवन PhD सुद्धा गेट थ्रू करता येते. डिरेक्टली PhDला ॲडमिशन्स होतात. त्याच्यानंतर मोस्ट इंटरेस्टिंगली स्टायफन ह्याच्यामध्ये मिळतं. सपोज तुम्ही गेट क्रॅक केली आणि समजा तुमचा MTechला नंबर लागला तर जवळपास 22,000 ते 24,000 रुपये मुलाला महिन्याला मिळतात. म्हणजे तो शिकतो पण आहे आणि त्याच्यासोबत त्याला स्टायफन पण मिळतं आहे. ओके. त्याच्यानंतर गेटचा अजून बेनिफिट म्हणजे PSUs म्हणून असतात. PSUs म्हणजे काइंड ऑफ गव्हर्नमेंट जॉबच परत. ओके. पब्लिक सेक्टरमध्ये म्हणजे पब्लिक सेक्टरमध्ये जायचं असेल सपोज मी तुम्हाला एक फील्ड सांगतो. पॉवर ग्रीड म्हणून कंपनी आहे गव्हर्नमेंटची किंवा HP पेट्रोल पंप्स आहेत. HP जी कंपनी आहे दिस ऑल्सो PSU. तर ह्या PSUजला जाण्यासाठी पण गेटचा स्कोर कार्ड लागतो. डिरेक्टली तुम्ही बेसिकली इंजिनिअरिंग करून नाही करू शकत. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एखादा मुलगा म्हणेल नाही मला गेट करायचंच नाही मला लग्न करायचं आहे. ओके. सो लग्न जरी करायचं असेल तरी मी म्हणेल गेट आहे. तर कसं? कारण की बऱ्याचशा कॉलेजेसला मॅरिड लोकांना सुद्धा गव्हर्नमेंट क्वार्टर्स अवेलेबल आहेत शिकता शिकता. ओके. म्हणजे असं नाही की तुमचं मॅरेज झालं आहे आणि तुम्ही शिकू नाही शकत. सो तुम्ही तिथे गव्हर्नमेंट क्वार्टर्स पण अवेल करू शकतात तुमचं मॅरेज सर्टिफिकेट दाखवून. तर तुम्हाला स्टायफनही मिळतो आहे. तुम्हाला गव्हर्नमेंट 22-24,000 रुपये देते आहे महिन्याला. गव्हर्नमेंट क्वार्टर्स मिळतात आणि त्याच्यासोबत इवन तुम्हाला शिकायला सुद्धा मिळतं आहे. आय थिंक दिस इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर गेट. सिरियसली आम्हाला गेटबद्दल फक्त ME MTechच डोक्यात होतं पण ह्या इतक्या गोष्टी आहेत हे माहिती नव्हतं. एखाद्याला इंजिनिअरिंग करताना समजा इंजिनिअरिंग झालं आहे कम्प्लीट तर त्याला जॉब हा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये करायचा आहे. MPSC UPSC हे एक असतं एक डोक्यात की नाही इंजिनिअरिंग झाल्यानंतर MPSC UPSC हे बेस्ट ऑप्शन आहे. त्यासाठी काय सांगताल सर? त्याच्यासाठी जसं मी म्हणलं की आता गव्हर्नमेंटमध्ये 2 सेक्टर्स येतात. एक असतं टेक्निकल आणि एक असतं ॲडमिनिस्ट्रेशन. टेक्निकल जर त्याला करायचं असेल तर डेफिनेटली गेट इज द वन ऑप्शन. गेट थ्रू तो त्या PSUजमध्ये जाऊ शकतो जसं मी बोललो. दुसरं असतं ॲडमिनिस्ट्रेशन. जसं त्याला सपोज IAS वगैरे व्हायचं असेल. सो म्हणजे मला सांगायला खूप आनंद होतो आहे की माननीय श्री किरण गित्ते जे IAS आहेत 2005 बॅचचे सध्या CEO अँड मेट्रोपॉलिटन कमिशनर आहेत PMRDAचे पुणे मेट्रो रोड डेव्हलपमेंट अथॉरिटीचे. तर त्यांना प्रेरणास्थान घेऊन आम्ही एक मागच्या वर्षी त्यांच्याच नावावरती एक IAS अकॅडमी सुरू केली आहे औरंगाबादमध्ये. ओरिजिन ह्याचं परळीपासून आहे. परळीला आमचं पहिलं इन्स्टिट्यूट तिथे सुरू आहे आणि सरांच्या प्रेरणास्थानाने बरेचसे अजून एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आम्ही रन करतो आहे. इवन अंबेजोगाईला एक कॉलेज आहे. इवन परळीचे पण स्कूल आहे किंवा आमचं तिथे IITचं सेंटर आहे. सो हे बऱ्याचशा गोष्टी आहेत. तसंच आम्ही औरंगाबादमध्ये सुरू केलं आहे. बेसिकली आपले जे काही औरंगाबादचे किंवा मराठवाड्याचे मुलं आहेत जेव्हा MPSC किंवा IAS त्यांच्या डोक्यामध्ये येतं तर ते जनरली पुण्याला जातात किंवा दिल्लीला जातात UPSC करायला. सो हे कुठंतरी प्रत्येकाला पॉसिबल नसतं. जे पुण्यातले किंवा दिल्लीचे खर्च आहेत ते फिजिबल नसतात. सो आम्ही ते सगळं मिनिमाइज करण्यासाठी आणि आपल्या लोकांना इथे बेनिफिट होण्यासाठी निवळच काय म्हणतो आपण प्रॉफिटचा विचार न करता आम्ही औरंगाबादमध्ये ती जी IAS अकॅडमी आहे ती रन करतो आहे. त्याच्यामध्ये MPSC आणि UPSC असे दोन्ही मॉड्यूल आम्ही रन करतो आहे. फॅकल्टीज ज्या आहेत त्या UPSCसाठी दिल्लीवरनं बोलवल्या आहेत. सो फॅकल्टीज पण खूप चांगल्या अवेलेबल आहेत मुलांसाठी आणि स्टुडंटला अभ्यास करण्यासाठी अभ्यासिकासुद्धा अवेलेबल आहे. इवन 100 मुलांची अभ्यासिका उस्मानपुऱ्यामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. सो मुलं तिथे अभ्यास करून त्यांचं जे काही करिक्युलम आहे ते इथे फिनिश करू शकतात आणि स्वतः माननीय किरण गित्ते साहेब कनेक्टेड असल्यामुळे दर आठवड्याला स्काईप इंटरॅक्शन वगैरे सुद्धा सर करत असतात. म्हणजे त्यांचं एवढं बिझी शेड्यूल असून सुद्धा इवन बाकी जेवढे IAS त्यांचे मित्रपरिवार आहेत इवन ते सुद्धा त्यांचंसुद्धा काय म्हणतो आपण त्याला मार्गदर्शन लाभलेलं आहे आपल्या क्लासला. सो कदाचित असं फारच कमी इन्स्टिट्यूट असतात MPSC UPSC तर एवढे सगळे अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन अवेलेबल असतात. सो तो एक बेनिफिट मुलांना इथे मिळू शकतो. जसं CAD सेंटर आहे तसंच प्लेसमेंटसाठी तुमच्याकडे काही ऑप्शन्स आहेत का किंवा काही सेंटर्स आहेत का? प्लेसमेंटसाठी मॅम आमचं ABC प्लेसमेंट अँड स्टाफिंग सर्व्हिसेस म्हणून माझं कंपनी रजिस्टर्ड आहे. त्याच्यामध्ये आपण 2 प्रकारच्या प्लेसमेंट्स प्रोव्हाइड करतो आहे.
एक म्हणजे आमचे जे एक्झिस्टिंग स्टुडंट्स आहेत, कॅट सेंटरचे असतील, लाईव्ह वायरचे असतील किंवा अजून कुठल्या व्हेंचर्समधले असतील, सो वी आर प्रोव्हाइडिंग फ्री ऑफ कॉस्ट प्लेसमेंट टू देम. ओके. प्लस समजा एखादा विद्यार्थी आहे ज्याने आपल्याकडनं कोर्स केलेला नाही आहे, इवन दे कॅन ऑल्सो कम टू अस अँड आस्क फॉर द प्लेसमेंट सर्व्हिसेस. वी आर रेडी टू सर्व देम. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे जे आत्ता इंजिनिअरिंग करतात, त्यांचं इंजिनिअरिंग झालंय किंवा जे बॅक आहेत, सगळ्यात जास्त डिप्रेशन तर बॅक, जे इंजिनिअरिंगमध्ये बॅक असतात त्यांना येतं. आणि फर्स्ट इयर सेकंड इयर करताना जे जे चालू आहे कॉलेजमध्ये, कॉलेजच फक्त करतात किंवा बाकी काही करणं गरजेचं आहे का अशा लोकांना, आणि जे बॅक झाले आहेत त्यांच्यासाठी काही अपॉर्च्युनिटीज आहेत का तुमच्याकडे? म्हणजे आता मी बरेचदा कॉलेजच्या सेमिनार्स वगैरे देत असतो, तर त्यावेळेस आपण जेव्हा हे सगळं करिअरबद्दल बोलतो त्यावेळेस स्टुडंट्स एक म्हणणं असतं की सर वेळच नाही आहे. म्हणजे प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की सर तुम्ही हे सांगतायत सगळं पटतंय आम्हाला की हे केलं पाहिजे, सगळं झालं पाहिजे. म्हणजे मी तर असंच सांगत असतो की इंजिनिअरिंग होण्याच्या आधीच हे सगळं झालं पाहिजे, असं नाही की इंजिनिअरिंग झाल्यावर तुम्ही हे करायचं आहे. तर मग स्टुडंटचं म्हणणं असतं की वेळ आहे का. तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की औरंगाबाद युनिव्हर्सिटी असेल, पुणे असेल किंवा कुठली चेन्नईची युनिव्हर्सिटी असेल, प्रत्येक मुलाचा हा शेड्यूल जो आहे तो असाच असणार आहे. ओके, दॅट इज नॉट डिफरंट फ्रॉम एनीवन. तरीही आपण बघतो की जे मेट्रो सिटीजचे मुलं आहेत ते जास्त चमकतात, बिकॉज प्रायोरिटीला महत्त्व असतं. आपण म्हणतो की वेळ नाही वेळ नाही, पण आपल्याला वेळ खरंच असतो. जर आपण काढला तर नक्कीच प्रत्येकाकडे वेळ असतो. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ प्रायोरिटी. ज्या गोष्टीला आपण प्रायोरिटी देतो ती गोष्ट होऊन जाते, पहिली गोष्ट. आता फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या मुलांनी काय केलं पाहिजे, तर मला असं वाटतं की पॅरलली इंजिनिअरिंग करत करत जर स्किल्स त्यांनी गेन करत राहिले तर नक्कीच BE होईपर्यंत त्यांचा रिझ्युमे स्ट्रॉंग होतो. कारण BE कम्प्लीट झाल्या झाल्या जर कुठल्या HR ला, कुठल्या कंपनीच्या एवढे जर मॉड्यूल्स त्याच्यामध्ये दिसले तर डेफिनेटली तो एक ॲडेड ॲडव्हान्टेज त्यांना असतो. आणि जसं तुम्ही म्हणलात की थर्ड इयर आणि फायनल इयरचे मुलं गेटकडे फोकस करू शकतात. कारण मला असं वाटतं की फर्स्ट इयर सेकंड इयरला सॉफ्टवेअर संपवले पाहिजेत आणि थर्ड इयर आणि फोर्थ इयरला त्यांनी गेटकडे वळलं पाहिजे. म्हणजे BE होईपर्यंत त्यांच्याकडे खूप सारे ऑप्शन्स रेडी होतात. जॉब करायचा असेल तर स्किल्स आहेत, गेट करायचं असेल तर त्यांच्याकडे अभ्यास आहे, असे सगळे त्यांच्याकडे ऑप्शन्स अवेलेबल असतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जो माझा फोकस आहे तो इयर डाऊनवाल्या मुलांकडे असतो. डेफिनेटली इयर डाऊन झालेल्यांची पण बरीच कॅटेगरी असते. मला त्या मुलांना थोडंसं बोलायचं आहे की जे इयर डाऊन झालेत आणि खूप जास्त निराश आहेत, दे कॅन कम टू आर इन्स्टिट्यूट, आर कॅट सेंटर. वी आर प्रोव्हाइडिंग देम इंटर्नशिप. आमच्याकडे इंटर्नशिप प्रोग्राम आहे, 3 मंथ्सचा आहे, 6 मंथ्सचा आणि 1 इयरचा, असे 3 मॉड्यूल्स त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. तर ते आपल्याकडे इंटर्नशिप करून त्यांना स्टायफन पण आपण प्रोव्हाइड करतोय. त्याच्यानंतर त्यांना फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग प्रोव्हाइड करतोय. आणि एक ऑफिस क्लायमेटमध्ये आल्यामुळे त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी तर येतेच. त्यांना कळतं की ऑफिस कसे रन होतात, त्यानंतर त्यांचं इंटरॅक्शन वाढतो. सो दे बिकम मोटिवेटेड फ्रॉम दॅट थिंग. आणि मला असं वाटतं की ज्यांचं इयर डाऊन आहे त्यांनी उगाचच घरी बसून नुसताच अभ्यास करण्यापेक्षा इंटर्नशिप करत करत जर अभ्यास केला तर डेफिनेटली जे त्यांनी 1 वर्ष मागे आलेत तर तीच गोष्ट त्यांना 5 पटीने पुढे फेकेल. आपण आता शेवटाकडे येतोय. तुम्ही जे आम्हाला सांगितलं त्या गोष्टी आणि आपल्या चर्चेमध्ये पण, तर सगळ्यात शेवटचं असं माझं म्हणणं आहे की आमचे जे प्रेक्षक तुम्हाला बघतायत किंवा जे विद्यार्थी बघतात त्यांना तुम्हाला काही सांगायचं आहे का सर? हो, नक्कीच मला सांगायचं आहे. मला असं सांगायचं आहे की प्रत्येक वर्गाला मला सांगायचं आहे, म्हणजे स्टुडंटच्या कॅटेगरी ज्या आहेत, सपोज एक फ्रेशर मुलगा जो असतो तो का बरं घरी बसतो, का जॉब करत नाही. म्हणजे बरेचसे फ्रेशर्स मुलं आज आपण बघतो की जॉब शोधतायत, कुठल्या ह्याची तयारी करतायत. सो दे आर नॉट मूव्हिंग इन टू द मार्केट राईट नाव, दे आर जस्ट सिटिंग अँड लुकिंग फॉर द अपॉर्च्युनिटी. पण अपॉर्च्युनिटी ही तुमच्याकडे येण्यापेक्षा तुम्ही अपॉर्च्युनिटीकडे गेलं पाहिजे. फ्रेशर्सला मला एवढंच सांगायचं आहे, फ्रेशर्स जे पासआउट आहेत आत्ता, की फक्त सॅलरी ह्या गोष्टीमुळे तुम्ही कुठलाही जॉब डिनाय करू नका. मला असं वाटतं की सुरुवातीच्या 2 वर्ष, म्हणजे जे पासआउट झाल्यानंतर जे सुरुवातीचे 2 वर्ष असतात त्याच्यामध्ये पैशाचा विचार आपण कधीच नाही केला पाहिजे की मला एवढी अमाऊंट मिळते, तेवढी अमाऊंट मिळते म्हणून मी अपॉर्च्युनिटी सोडतो आहे. कारण पैशाचा जर तुम्ही विचार केला तर पैसा नक्कीच तुमच्याकडे यायचं का नाही त्याचा विचार करेल उद्या जाऊन. आणि बाकीचे जे स्टुडंट आहेत किंवा जे आत्ता 12वी नंतर जे इंजिनिअरिंगला जाणार आहेत, जे कन्फ्यूज आहेत वगैरे, तर त्यांच्यासाठी मला बोलायचं आहे की नुसतंच जॉब नाही आहे किंवा सजेशन्स घेत नका बसू जास्त लोकांचे.
काय होतं की आपण सजेशन्स विचारतो, पॅरेंट्सही आपले खूप लोकांना विचारतात केलं पाहिजे का, ह्या ब्रांचला टाकलं पाहिजे का. मला असं वाटतं की पॅरेंट्सला मला हे बोलायचं आहे की लोकांना विचारण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलाला व्यवस्थित बसून विचारा. मला मान्य आहे की त्या मुलाला कळणार नाही बेसिकली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग काय Correct. किंवा सिव्हिल काय, मेकॅनिकल काय, मुळात त्याला कळणार नाही. पण एक बेसिक सिनारिओ त्याला नक्की माहीत असतं की इलेक्ट्रिकलमध्ये काय असणार आहे, सिव्हिलमध्ये काय असणार आहे. एक त्याला साधी गोष्ट माहिती असते. जर नसेल माहिती तर मला असं वाटतं की ती माहिती पटवून द्या की ह्या फील्डमध्ये गेलास तर तुझे हे करिअर्स अवेलेबल आहेत, ह्या फील्डमध्ये गेलास तर ते करिअर अवेलेबल आहेत. तर मला असं वाटतं की आत्ता त्याने जर डिसाईड केलं की येस मला ही गोष्ट करायची, तर डेफिनेटली तो ते चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि राहिला प्रश्न जॉबचा, तर जॉबचा विचार न करता त्यांनी आलं पाहिजे. आणि जॉबबद्दल खरंच कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला पर्सनली येऊन भेटू शकतात. आय डोंट थिंक सो जॉब इज द प्रॉब्लेम विथ द इंडियन मार्केट. आय कॅन से इंडियन मार्केट इज व्हेरी ह्यूज. थँक्यू सर, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना आणि जे जे बघतात आपल्या सगळ्यांना त्यांना इंजिनिअरिंगबद्दल तर बरीच माहिती दिली आहे, शिवाय कॅडबद्दलही माहिती दिली आहे. कॅड शिवाय MPSC UPSC आहे, गेटबद्दल आहे, बऱ्याच गोष्टी आजच्या या चर्चेतून निघाल्या आहेत नक्कीच. तर थँक्यू सर, तुम्ही आम्हाला खूप Thank you. छान मार्गदर्शन केलं. तर आपण पुन्हा भेटूयात नवीन विषयासोबत, नवीन मार्गदर्शकासोबत पुढच्या सत्रामध्ये. नमस्कार.